आजचा व्हिडिओ छोटा असला तरी खूप महत्त्वपूर्ण आहे। तर आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याची मार्किंग कशी करायची व गोल आपला जर गळा गोल व्यवस्थित येत नसेल तर त्याच्यासाठी आपण काय ट्रिक वापरली पाहिजे हेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता स्वागत करते आज तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज तुम्हाला गळा कट करून आणि आपल्या व्यवस्थित ज्या मापाच्या ब्लाऊजवर आपण माप घेऊन कट केलेला आहे परफेक्ट तसाच्या तसा जर पुढचा गळा यायला पाहिजे तर त्याच्यासाठी काय करायचं आहे। तर सर्वात आधी मी स्टिच करून घेतलेला आहे समोरचा भाग। आता मी तुम्हाला गळ्याची उंची कशी काढायची आणि गळ्याला गोल आकार कसा द्यायचा हेच व्यवस्थित सांगणार आहे। तर तुम्ही व्यवस्थित बघा। जर तुम्हाला चांगलं व्यवस्थित काम येत असेल, तुम्ही शिलाई किंवा नवीन शिकत असाल तर या बारीक बारीक गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। कारण की हे छोट्या छोट्या गोष्टी आपण इग्नोर करत असतो पण ते आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग ही बिघडवत असतात, म्हणून बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे। तर पूर्ण उंची बघायची आहे आपल्या ब्लाऊजच्या मापाची। आता याचा जो ब्लाऊज आहे मापाचा तर त्याची 6.5 इंच उंची आहे। तर आपण बघायचं आहे 6.5 इंच उंची घ्यायची आहे आणि त्याच्यावरती मार्क करायचं आहे। आणि लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला वरती अर्धा इंच सोडून द्यायचं आहे। अर्धा इंच कशासाठी सोडतो आपण, तर आपल्याला वरती शोल्डर जोडण्यासाठी आपल्याला अर्धा इंच सोडायचं आहे। आणि मग आपल्याला खाली असं मी तुम्हाला दोन पद्धत दाखवणार आहे। तर ही पहिली पद्धत आहे। तर अंगावरून जर माप घेतलं असेल तर आपल्याला अशी ट्रिक वापरायची आहे। आता हा बॉक्स तयार करायचा आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आणि मग आपल्याला इकडच्या साईडने बघायचं नाहीये, तर असा बॉक्स तयार करायचा आहे आणि मग आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे। गळ्याला आकार द्यायचा तर तो आपल्याला असा कर्व शेप मध्ये आकार द्यायचा आहे, जेणेकरून आपला गळा हा एकदम मस्त असा गोलसर तयार होईल। तुम्हाला गोल गळा कसा कट करायचा आणि कसं स्टिच करायचा याच्याबद्दल सांगणार आहे। बाकीचे गळे कसे कट करायचे स्टिच करायचे ते मी नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आता मी सध्या समोरचा जो गोल गळा आहे त्याच्याबद्दल सांगते आहे। तर आता आपण इकडच्या साईडनी करून घेतलेला आहे मार्किंग आणि हा भाग आपल्याला वरती ठेवायचा आहे। हा जो आहे तर खालचा आहे तो आयपट्टीचा भाग आहे, हा उपपट्टीचा आहे। तर तो असा वरती ठेवायचा आहे, एकावर एक ठेवायचा आहे। बघू शकता तुम्ही ही जी आपली आयपट्टी आहे तर ती खालच्या साईडनी ठेवायची आहे। त्याच्यावरती आपल्याला हा असा आकार व्यवस्थित ठेवायचा आहे, खालून आणि वरतून व्यवस्थित सारखा ठेवायचा आहे। आणि मग परत आपल्याला इथे मार्किंग करायची आहे समोर, त्याच्या समोर जी मार्किंग एक्झिट मार्किंग आपण केलेली आहे खालच्या गळ्याला, तर तशीच मार्किंग आपल्याला इकडच्या साईडने करायची आहे। ही सुद्धा आपल्याला सरळ अशी रेषा आखून घ्यायची। सरळ रेषा आखायची म्हणजे तर कितीपर्यंत आखायची आहे बघू शकता तुम्ही। तर 2.5 इंचापर्यंत आपल्याला ही रेषा आखून घ्यायची आहे। तर आपल्याला 2.5 इंच कट नाही करायचं आहे, तर आपल्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आणि कधीही ब्लाऊजचं जर समोरचा गळा तुम्हाला जर मोठा किंवा कमी करायचा असेल तर तुम्ही याच वेळेस करू शकता, किंवा जास्त करायचा असेल तर याच वेळेस करू शकता। जर गळा मोठा झाला तर तो आपल्याला कमी करता येत नाही, पण जर कमी असलेला गळा हा आपल्याला वाढवता येतो, हे लक्षात ठेवायचं आहे। तर आपल्याला रुंदी इकडच्या साईडनी बघायचं आहे, असा कर्व शेप द्यायचा आहे। आणि गळ्याला इकडच्या खालच्या साईडनी म्हणजे इकडच्या बाजूने आपल्याला आकार द्यायचा आहे। तर तो कपडा आपण कट करू शकतो, पण जर शोल्डरच्या बाजूने अजिबात कपडा आपल्याला कट करायचा नाही, जसा आहे तसंच आपल्याला ठेवायचं आहे। नाहीतर मग आपलं जे शोल्डर आहे तर ते उतरण्याची शक्यता असते किंवा शोल्डर हे कमी पडू शकतं। तर असा मार्किंग केल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे। तर शिलाई कशी द्यायची आहे बघा, इथून सुरुवात करायची। इथे आपल्याला अजिबात इकडे सरकवायचं नाहीये, मी दाखवते त्याप्रमाणे इथून आपल्याला आता शिलाई द्यायची। तर मी तुम्हाला देऊन दाखवते शिलाई। आणि आपण हे अंगावरून मेजरमेंट घेतो तेव्हाच सांगते, आणि ब्लाऊजवरून कसं चेक करायचं तेही मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे।
तर हा आहे मापाचा ब्लाऊज. तर तो चेक करायचा आहे. आणि चेक करताना आपल्याला व्यवस्थित काच बटन पट्टी आणि हुक पट्टी, काचपट्टी आणि हुक पट्टी, आपल्याला आयपट्टी आणि हुक पट्टी आपल्याला चेक करायची आहे. तर ही आहे आपली, इकडच्या साईडनी ही आहे आपली हुक पट्टी. तर हुक पट्टीच्याच बाजूला आपल्याला हे मापाचं ब्लाऊज ठेवायचं आहे आणि तिथेही व्यवस्थित आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. तर बघू शकता हेच मापाचं ब्लाऊज, याच मापाने मी माप घेतलेला आहे. आणि आता आपल्याला हा गळा चेक करून घ्यायचा आहे. तर असं ठेवायचं आहे. जर आपण या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन जर आपण ब्लाऊज स्टिच केलं तर ब्लाऊजमध्ये आपल्याला जास्त फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येणार नाहीत. हे बघा, बघू शकता कंप्लीट आपलं अर्धा इंच वरच्या साईडनी उरलेला आहे. तर ते आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी लागणार आहे. तर हा गळा आपला परफेक्ट येणार आहे. तर इकडच्याही साईडनी मी तुम्हाला लावून दाखवते. एक साईड मी बाजूला ठेवते. तर आयपट्टीच्या पट्टीवरती आपला जो मेन ब्लाऊज आहे आपण स्टिच करतो आहे तो तर खालच्या साईडने आहे आणि हा जो आहे मापाचा तो वरच्या साईडने ठेवलेला आहे. आता इथं सुद्धा आपल्याला मार्किंग करायची आहे. तर बघा, मार्किंग केल्यानंतर आपला पाव इंच हे उरत असतं. तर ते उरतं ते आपल्याला पायपिंग जोडायचं आहे. जोडण्यासाठी लागणार आहे आपल्याला तेवढं मार्जिन. तर हा गळा सुद्धा आपल्याला इथे ठेवून बघायचा आहे. तर हे बघा, हे सुद्धा अर्धा इंच उरलेलं आहे. तर ते आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी लागणार आहे. तर आता मी हे तुम्हाला पायपिंग करून आणि मग गळा दाखवणार आहे. किती छान असा गोल गळा तयार होतो. जर प्रिन्सेस कट किंवा कटोरी ब्लाऊज असेल तर तुम्हाला हा गळा खूप छान दिसतो. तर हा आता एक्स्ट्रा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर तो कट आपण इथपर्यंतच करायचा आहे. वरती शोल्डरच्या साईडने कट करायचा नाही. आता परत आपल्याला ठेवायचा आहे आणि व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. हा पॉइंट खूप महत्त्वाचा असतो, कारण की आपण जेव्हा कट करत असतो तेव्हा कधीतरी न कळत आपल्याकडून जास्त किंवा कमी कट केलं जातं आणि मग आपला हा काच बटन पट्टीचा भाग खाली किंवा वरती होतो. बघू शकता तुम्ही, अजून पायपिंग सुद्धा लावलेली नाहीये. गळा एकदम सुंदर असा गोल आलेला आहे. तर आता आपण याला पायपिंग लावून घेणार आहोत. तर पायपिंग सुद्धा लावून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा कपडा घ्यायचा आहे आणि पायपिंग लावताना आपल्याला कपडा हा क्रॉसमध्ये कट करायचा आहे. तुम्ही कोणत्याही ब्लाऊजची पायपिंग करत असाल तर कपडा हा आपल्याला क्रॉसमध्ये ठेवायचा आहे. तर क्रॉस कसा समजायचा, तर लक्षात घ्या, हा आपला रुंदीचा भाग आहे. तर इथे असा कपडा ठेवायचा आणि ओढून बघायचा. तर हा सरळ भाग आहे, तर याला हा कपडा खेचला जात नाही. तर असा क्रॉसमध्ये बघायचा. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असा खेचला जातोय. त्याच्यामुळे पायपिंग ही खूप सुंदर येते. म्हणून आपल्याला हा क्रॉसमध्येच कट करायचा आहे. तर आपल्याला दोघी साईडने आपल्याला पट्ट्या कट करून साधारण 1 इंचाची पट्टी आपल्याला कट करायची आहे. 1 इंचाची. तुम्ही जर नवीन शिकवत असाल तर व्यवस्थित माप टाकायचं आहे. 1 इंचावरती मार्किंग करायची आहे आणि मगच पट्टी कट करायची आहे. नाहीतर आपण आखून घ्यायची आहे पट्टी. जर आपण शिवणकाम नवीन शिकलो तर आपल्याला व्यवस्थित असं कट करता येत नाही. म्हणून आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे पट्टीने आणि मगच आपल्याला कट करायचं आहे. तर मी 2 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. तर ती पट्टी आता आपल्याला अशी फोल्ड करायची आहे आणि फोल्ड करताना लक्षात घ्यायचं आहे, महत्त्वाची टिप सांगते मी तुम्हाला. तर पट्टी फोल्ड करताना लक्ष द्यायचं आहे. ही पट्टी जेव्हा आपण फोल्ड करत असतो तेव्हा जरी क्रॉसमध्ये आपण पट्टी कट केली आणि ही जर पट्टी जास्त असं फोल्ड करताना आपण अशी ओढली तर आपली पट्टी ही पायपिंग ही उलटू शकते किंवा अशी वरती येऊ शकते. म्हणून ही पट्टी जास्त ओढायची नाही. आल्लार असा हात द्यायचा आणि मगच टीप टाकून घ्यायची. मी टीप टाकून दाखवते तुम्हाला. दोघी पट्ट्या मी स्टिच करून घेतलेल्या आहे. आता आपल्याला एक भाग घ्यायचा आहे, समोरचा एक भाग उचलायचा आहे आणि ठेवायचा आहे. तर ही पट्टी आपल्याला सरळ बाजूवरती ठेवायची आहे समोरच्या भागाची आणि पट्टीची जी उलटी बाजू आहे ती वरच्या साईडनी ठेवायची आहे व्यवस्थित अशी. आणि मग आपल्याला
इथून अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. फक्त 1/2 इंच मार्जिन ठेवायचं आहे. आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई देऊन द्यायची. आणि इथं हा जो गोल भाग आहे आपल्या गळ्याचा, तर तिथं आपल्याला पट्टी ओढून लावायची आहे. तर मी दाखवते, व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही लावायची आहे. तर इकडच्या साईडने आपल्याला थोडं एक्स्ट्रा सोडायचं आहे आणि त्या आतमध्ये दुमडून आपल्याला हे असं इकडच्या साईडने आपल्याला आतमध्ये टाकून मग ती पट्टी वाळायची आहे. तर आता ही आपण सिंगल टीप देऊन घेतलेली आहे पट्टी. आता आपल्याला असा नग देऊन घ्यायचा आहे एक. ही पट्टी इकडच्या साईडने करायची आहे आणि आपली पायपिंग उलटी होऊ नये म्हणून आपण त्याला ही जी मार्जिन आहे खालच्या साईडने, तर ती आपल्याला अशी वरती करायची आहे. आणि मग आपल्याला या बोटाच्या साईडने अशी पायपिंग फोल्ड करून घ्यायची आहे. तुम्हाला जितकी हवी असेल तुम्ही तितकी पायपिंग ठेवू शकता. तर मी तुम्हाला आता पायपिंग करून दाखवते. सावकाश पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे. तुम्हाला जितकी जाड बारीक हवी असेल तितकी तुम्ही करून घेऊ शकता. आता बघू शकता तुम्ही इकडच्याही साईडनी व्यवस्थित अशी पायपिंग बसलेली आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. तर इकडच्या साईडनी थोडासा कपडा एक्स्ट्रा झालेला आहे, तर तो आपण कट करून टाकायचा आहे. तरी बघा किती सुंदर अशी बारीक पायपिंग आलेली आहे. तर आता मी दुसऱ्याही साईडनी तुम्हाला तशी पायपिंग करून दाखवणार आहे. तर बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित असा गोल गळा आलेला आहे. हे बघा दोघीही बाजूने व्यवस्थित असा गोल आलेला आहे. पायपिंग सुद्धा गोल आलेली आहे. तर तुम्हाला व्यवस्थित जर तुम्ही कट केलं आणि स्टिच केलं तर पुढचा गळा हा व्यवस्थित येऊ शकतो गोल. तर तुम्ही नवीन जरी शिकत असाल तर शिलाई ही कधीही कोणत्याही गोष्टी जर बारीक बारीक लक्ष देऊन जर केल्या तर व्यवस्थित आपण करू शकतो. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल आणि जर तुम्हाला जर ब्लाऊज विषयी काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर नक्कीच देईन. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी मी वेळोवेळी टाकणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.